हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्व्हेस्टमेंट मराठी यूट्यूब चॅनल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुणे महामंडळाची ह्या वेळेसची लॉटरीची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर आहे. जर तुम्ही अर्ज केला नसाल तर नक्की करा. जर ही डेट एक्सटेंड किंवा निवडणुकीचे वातावरण आहे तरी मला तरी वाटतं की ही डेट 15 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर पर्यंत जाऊ शकते. तरी तुम्ही जर तुमच्याकडे EMD अमाउंट सर्व व्यवस्थित असेल तर तुम्ही नक्की ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये सहभाग घ्या व तुम्हाला तुमचं हक्काचं घर, तुमचं स्वप्नातलं घर मिळावं हीच प्रार्थना करतो. तर आज आपण अशा एक प्रोजेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत की तो एक चांगला प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही येथे नक्की अप्लाय करा असं मला तरी वाटतंय. तर त्याच्याबद्दल जाणून घेऊया. तर ह्या वेळेसचा आज आपण बघणार आहोत ताथोडेमधील द ताथोडे. ओके. द इन्क्लेक्स वन ताथोडे 1 BHK 910 हा त्याचा कोड आहे, स्कीम कोड. आणि ह्या प्रकल्पाबद्दल माहिती घेऊया व ह्यामध्ये तुम्हाला येथे 32 फ्लॅट दिलेले आहे. तर हा त्याचा व्ह्यू राहणार आहे बिल्डिंगचा. अर्थातच असं वाटतंय की याला गॅलरी नसणार आहे आणि त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती पाहूया. तर 910 स्कीम कोड द इन्क्लेव 1 ताथोडे 1 BHK असं या प्रोजेक्टचं नाव आहे. कॅटेगरी म्हणसाल तर ह्या सर्वच कॅटेगरीमध्ये येथे सध्या तरी फ्लॅट आहेत. अर्थातच कॅटेगरी म्हणाल तर यस, 2 1 1 1 1 2 आणि 14 जनरल पब्लिक. शेवटचा कॉलम हा जनरल पब्लिकसाठी आहे. तर ठीक आहे. ते रेरा नंबर हा आहे त्याचा. त्याच्यामध्ये टोटल 32 फ्लॅट दिलेले आहेत. तुम्हाला EMD अमाउंट 20,000 भरायचं आहे. तुम्हाला याची कॉस्टिंग 19,47,600 पर्यंत पडेल. आणि प्लस इन्फ्रा चार्जेस हा बिल्डर कितीही घेऊ शकतो. ते 2 लाख असू शकतात किंवा 3 ते 4 लाखापर्यंतही जाऊ शकते. प्लस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन. स्टॅम्प ड्युटी सध्याच्या पुण्यामध्ये 60%, पहिले 6% होती, पण आता मेट्रो चालू झाल्यामुळे ती 7% इतकी आहे मित्रांनो. तर या प्रकल्पाबद्दलच अधिक माहिती घेऊया. जसं की तुम्ही येथे बघू शकता ह्या इमेजमध्ये हा प्रोजेक्ट कुठे आहे. तर आपण मॅपही बघूया. मॅपद्वारे हे कुठं घेऊन जातं लोकेशन. तर हा प्रोजेक्ट आहे डांगे चौक. सर्वांना डांगे चौक माहीतच असेल. हा आहे डांगे चौक. डांगे चौक पासून सरळ गेल्यावर तुम्हाला एक हॉटेल दिसेल, कासाड्या सिल्वर. कासाड्या सिल्वरच्या बाजूला हा जो रेड डॉट आहे तर तिथं आहे तो इन्क्लेव 1 ताथोडे हा प्रोजेक्ट. तर डायरेक्शन लावूया. डांगे चौक, डांगे चौक, डांगे चौक हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे डांगे चौक हे इथं लोकेशन लावून हे बघा, हे डांगे चौक आणि तुम्ही समोर जासाल तर तुम्हाला हा द इन्क्लेव 1 हा प्रोजेक्ट भेटेल. ठीक आहे. तर ही बिल्डिंग तशी माझ्या तरी मध्ये 1 2 3 4 हे बनलेले आहे. हे समोरचे पण आता कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तुम्हाला म्हाडाचा फ्लॅट दिला आहे इथं. म्हाडाची जी बिल्डिंग आहे ती सर्वात शेवटी आहे आणि इथे तुम्हाला दिसू शकते हा रोड पण आहे एक. तर ह्या रोड थ्रू गेल्यानंतर तुम्हाला इन आणि एक्झिट इथूनच असेल. तुम्हाला ज्या बिल्डरच्या अमेनिटीज आहे मला तरी वाटतंय की त्या यूज करायला नाही भेटणार. त्यामुळे जर तुमची सर्व तयारी असेल की विदाऊट अमेनिटीज एक स्टँड अलोन बिल्डिंग आणि एक नो बाल्कनी, तर तुम्ही येथे अप्लाय करा. आणि येथे एक अजून निगेटिव्ह पॉइंट आहे की जसं की आपण रेरावर बघू शकतो. हा मी रेरा ओपन केला आहे आणि याचा जो नंबर आहे 4402, येस 4402 टाकल्यानंतर येथे सर्टिफिकेट मध्ये जायचंय. तेव्हा तुम्हाला तेथे कंप्लीशन डेट काय आहे प्रोजेक्टची ही भेटू शकते. कुठेही अप्लाय करण्यासाठी हे डिटेल्स नक्की पहा. तर रेरावर दाखवल्याप्रमाणे ह्या बिल्डिंगचं काम 19/1/2024 रोजी चालू झालं आणि संपू शकतं 2030 सालला. म्हणजेच पहिलेही संपू शकते, कारण ॲज पर मॅप, हा जो मॅप आहे येथे तुम्हाला बघू शकता की बिल्डिंगचं थोडंफार म्हणजे ॲटलिस्ट एक फ्लोअर झाला असेल.
गुगल मॅप हे लेटेस्ट अपडेटेड नसतं, 2 ते 3 महिन्याचा गॅप असतो. तर तुम्ही कन्सिडर करू शकता की 1 किंवा 2 फ्लोअर इथे बनलेले आहे. ते पूर्ण बनवायला बिल्डरला 1 वर्ष सुद्धा लागणार नाही. पण ॲज पर रेरा आपण इथे बघू शकतो 2030 ला हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल. जर तुम्ही थांबू शकत असाल अजून 5 वर्ष, तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. अजून बघूया की याची लेआउट वगैरे कशी आहे आणि तुमचे डाऊट क्लिअर होतील की ह्यामध्ये अप्लाय करायचे का नाही. तुम्हाला जसं की माहिती असेलच की 19.47 लाख पर्यंत तुम्हाला हा प्रोजेक्ट जाईल, फ्लॅट जाईल, प्लस इन्फ्रा चार्जेस, प्लस स्टॅम्प ड्युटी, प्लस मायनस 5 लाखापर्यंत पकडा, म्हणजेच 25 लाखापर्यंत तुम्हाला हा फ्लॅट येईल. तर आता बघूया बिल्डिंगची लेआउट कशी आहे. तर हा आहे हा की डांगे चौकडून येणारा रोड, तर इथे त्यांच्या अमेनिटीज आहे. ही त्यांची पुढील बिल्डिंग आहे, जसं की इथे लिहिलंय टॉवर 01, टॉवर 02, टॉवर 03 आणि इथे टॉवर 04 आणि त्याच्यानंतर जे की तुम्ही इमेजमध्ये बघू शकता बिल्डिंग बी इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्टील 7 फ्लोअर हाईट 23.99 मीटर. तर 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि हा त्याचा व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि इकडून जाणारा रोड, जसं की इथं लिहिलंय 18 मीटर वाईड रोड. हा 18 मीटर वाईड रोड म्हणजे रोड ही योग्य आहे आणि एंट्री एक्झिट म्हणजेच तुम्हाला इथून एंट्री भेटणार आणि इथूनच एक्झिट आणि बिल्डरच्या कोणत्याही अमेनिटीज तुम्हाला वापरणार भेटणार नाही. एक चांगलाही त्यात पॉइंट असतो की बिल्डरच्या अमेनिटीज वापरणं म्हणजे तुम्हाला जो मंथली मेंटेनन्स येईल त्याच्यामध्येही तुम्ही भागीदार होऊ शकता असतात. म्हणून नाही भेटलं तेही योग्यच आहे. कारण सध्या तरी ज्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल किंवा वेगवेगळे जिम वगैरे असतात त्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये मेंटेनन्स येतो आणि आपले जे म्हाडाचे फ्लॅट असते ते 1 BHK किंवा कमी साईजचे असल्यामुळे तुम्हाला एवढं मोठं मेंटेनन्स देणं कधीच परवडत नाही. कारण त्यांचे जे फ्लॅट असतात बिल्डरचे ते 2-3 BHK असतात आणि त्यांच्या मानाने तो मेंटेनन्स देणं योग्य आहे. पण तुमचा जो फ्लॅट आहे 1 BHK किंवा 1.5 BHK त्याच्यामध्ये एरिया कमी असल्याकारणाने तुम्हाला कमी मेंटेनन्स येणं अपेक्षित आहे. पण तुम्ही त्या अमेनिटीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तेवढाच मेंटेनन्स भरावा लागतो. त्यामुळे ते नसणं ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर आता आपण फ्लॅटबद्दल अजून डिटेलमध्ये बघूया की बिल्डिंग प्लॅन कसा आहे. तर ही बिल्डिंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे. एका फ्लोअरला जसं की आपण एका याच्यामध्ये बघूया 1, 2, 3, 4 4 फ्लॅट असणार आहे. येस 1, 2, 1 इनसाइड 1, इथे एक लिफ्ट दिलेली आहे. ही एक 3, 4 ओके आणि 5, 6 म्हणजे एका फ्लोअरला मित्रांनो तुम्हाला 6 फ्लॅट आहे. 6 आणि 7 माळ्याची बिल्डिंग म्हणजे 7 सकून 42 42 फ्लॅट येथे आहे. सध्याच्या लॉटरीमध्ये 32 फ्लॅट आले आहेत आणि 10 हे माईट बी कंप्लीट झाल्यानंतर अर्थातच 2028 किंवा 2029 मध्ये हे लॉटरीमध्ये येऊ शकतात. तर अजून बघूया बिल्डिंग बद्दल कशी आहे बिल्डिंग आणि इनसाइड फ्लोअर प्लॅन. तर एका फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन बघूया. जसं की हा मी येथे हे याचा बघूया. जसं की तुम्हाला इनसाइड येण्यासाठी इथे डोअर आहे. लिफ्टच्या बाजूला डोअर मधून लॉबी ही चांगली आहे आणि अजून एक 1 मीटर इज इक्वल टू 3.2 1 मीटर म्हणजेच 3.2 मीटर एवढं फूट 1 मीटर इज इक्वल टू 3.28 फूट एवढा त्याचा कॅल्क्युलेशन असते. तर 3.2 तर तुम्ही प्रत्येकाला 3 ने भागा, मागं पुढं थोडं 2 म्हणजे 6/3 ची ही लॉबी असणार. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर 5/3 5/3 तुमचं लिव्हिंग 5 म्हणजेच 5 त्रिक 15 16/10 16/10 चा हा हॉल येईल. 16/10 आणि त्यालाच
2 मीटर म्हणजे 6 मीटर इन्क्लुझिव्ह बाल्कनी. याला मित्रांनो लक्षात घ्या, की बाल्कनी ही ओपन नसून येथे फक्त यांनी विंडो दिली आहे. ओके. जर तुम्हाला बाल्कनी हवीच असेल तर ह्या फ्लॅटला अप्लाय करूच नका. तर इकडे असाल, इकडे बेडरूम आहे आणि सॉरी इथे किचन आहे यांचे. किचन हे मेन्शन केले नाही, पण येस दिस इज अ किचन. म्हणजेच 7x7चं किचन आहे तुमचं. तुम्ही ही पहिली बेडरूम अर्थातच म्हणजे ही पण 11x10ची तुमची एक बेडरूम आणि त्याला थोडं एक्सटेंडेड बाल्कनी अर्थातच ही 3 इन्क्लुझिव्ह बाल्कनी. ओके. म्हणजे हेही असू शकतं मित्रांनो, जसं की 15x10 11चा हॉल आहे. तर याच्यामध्ये हे पण इन्क्लूड आहे. तर हे एक्स्ट्रा असं 2 मीटर असं काही नाही, कारण इथे यांनी एक रेष ओढली आहे डॉटेड लाईन. ओके. आणि 10x11 मध्येही हे पण इन्क्लूड होणार आहे. तर त्याच्यामुळे ही एक डॉटेड लाईन ओढली आहे म्हणजे हेच 11x10चा हॉल. म्हणजे जनरल एक नॉर्मल टाईपचा फ्लॅटचा व्ह्यू आहे किंवा कारण बाल्कनी नसल्यामुळे अजून काही एक्सटेंड नाही. आणि जसं की तुम्ही ह्या बिल्डिंग फोटोमध्ये बघू शकता की येस दिस इज ऑल क्लोज, नो बाल्कनी. तर आणि पोझिशन आहे 2030. जर तुम्ही ओके असाल तर ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा, कारण ह्यामध्ये गॅलरी नाही किंवा हे 2030ला तुम्हाला पोझिशन भेटणार आहे. त्यामुळे भरपूर जण ह्यासाठी ह्यावेळेस अप्लाय करणार नाही ह्या प्रोजेक्टला. जर तुम्हाला हवे असेल व तुम्ही थोडं लेट थांबू शकत असाल तर ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. इथे बघूया लिटिगेशन आहे का. तर कंट्रोल F करायचं मित्रांनो आणि लिटिगेशन. तर लिटिगेशन डिटेल नो. इथे कसलंही लिटिगेशन नाहीये. आणि हा प्रोजेक्ट चांगला आहे ज्या कारणाने की डांगे चौक पासून जवळ आहे, म्हणजे सिटीमध्ये आहे की ह्या इथे तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला बस वगैरे भेटू शकते आणि फ्युचरमध्ये मेट्रोही इथून जाणार आहे असं निदर्शनात आलं आहे. तर हा मुंबई पुणे हायवे, हा डांगे चौक आणि इकडंच गेलं तर तुम्हाला पिंपरी चिंचवड अर्थातच मेट्रो इथून जवळ आहे आणि डांगे चौकला सर्व गोष्टींना कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तर जर तुम्ही थांबू शकत असाल आणि फ्लॅटचं बाल्कनी वगैरे नाही, एक डिसेंट फ्लॅटची लेआउट आहे, तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करा. आणि हा एक माझ्यासाठी तरी चांगला प्रोजेक्ट वाटतो जर तुम्ही थांबू शकत असाल आणि तुम्ही विदाऊट बाल्कनी सर्व एक्सेप्ट करत असाल तर. तर ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून ताथोडे, पुनावळे, रावेत भागातील फ्लॅटची माहिती बघूया किंवा ग्रुपमध्ये एकदा सर्व माहिती बघूया, जेणेकरून तुम्हालाही चॉईस करायला सोपे होईल. तरी सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद. आणि येथे तुम्हाला जर रेंटला द्यायचा विचार करत असाल तर ह्यासाठी 12 ते 15,000 रेंट आरामात येऊ शकते. तर याचा तुम्ही जरूर विचार करावा. चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.